We are learning chapter 5 exploring forces. Next point is what are the different types of the forces? फोर्स म्हणजे काय आपण बघितलेलं आहे. आपण काय बघणार आहोत डिफरंट टाइप्स ऑफ फोर्सेस. त्याच्यामध्ये फर्स्ट दिलेला आहे कॉन्टॅक्ट फोर्सेस. In many situations we find that to apply a force on an object physical contact is necessary between our body and the object. म्हणजे काय ज्यावेळी आपल्याला फोर्स अप्लाय करायचा असतो एखाद्या ऑब्जेक्टवर त्यावेळी फिजिकल कॉन्टॅक्ट गरजेचा असतो our body and the object. This contact can be direct such as using our hands or other body parts or indirect such as using a stick or rope. आता जो बॉडी कॉन्टॅक्ट जो होणार आहे ऑब्जेक्ट सोबत तो एक तर डायरेक्ट असू शकतो किंवा इनडायरेक्ट असू शकतो. म्हणजे सपोज बॉल जर तुमच्या हातात असेल तर तुम्ही डायरेक्ट हाताने बॉल फेकू शकता किंवा एक टेबलला तुम्ही धक्का देऊ शकता, पुश करू शकता टेबल हाताने डायरेक्ट. आणि इनडायरेक्ट म्हणजे काय सपोज बॉल आहे आणि तुम्ही बॅटने डायरेक्ट बॉलची डिरेक्शन चेंज करू शकता, बॉलवर फोर्स लावू शकता. Forces of this type which act only when there is a physical contact between the objects are called the contact forces. आता कॉन्टॅक्ट फोर्सेसची डेफिनेशन दिली. फोर्स की जो अशा पद्धतीनं आपण अप्लाय करू शकतो की ज्याच्यामध्ये फिजिकल कॉन्टॅक्ट येतो बिटवीन ऑब्जेक्ट्स, दोन ऑब्जेक्ट्स मध्ये. म्हणजे जसं की बॉल आहे आणि त्याला बॉलला फेकण्यासाठी किंवा मारण्यासाठी बॅटचा यूज केला जाणार. म्हणजे दोन ऑब्जेक्ट मध्ये फिजिकल कॉन्टॅक्ट येतो तर अशा फोर्सला काय म्हणायचंय कॉन्टॅक्ट फोर्सेस. नेक्स्ट कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये त्याचा पहिला टाइप मस्क्युलर फोर्स. An example of contact force is muscular force. त्याचं एक पहिलं एक्झाम्पल काय मस्क्युलर फोर्स. When we perform any physical activity such as walking, running, lifting, pushing, jumping, or stretching, the force is caused by the action of muscles in our body. म्हणजे आपण कोणती एखादी ऍक्शन केली बॉडीने, जसं आपण वॉकिंग केले, रनिंग, लिफ्टिंग, पुशिंग एक्सेट्रा, तर काय होणार आहे की मसल्स मध्ये काय होणार आहे आपली जी बॉडी मसल्स आहेत त्याच्यामध्ये फोर्स क्रिएट होणार आहे किंवा ते जे मसल्स आहे त्याच्यामध्ये फोर्स अप्लाय केला जाणार आहे. तर त्याच फोर्सला आपण काय म्हणणार आहे मस्क्युलर फोर्स. द फोर्स रिझल्टिंग ड्यू टू द ऍक्शन ऑफ मसल्स. हा फोर्स कशामुळे येतो द ऍक्शन ऑफ मसलचे ऍक्शन झाल्यामुळे. known as muscular force. Muscular force occurs when muscles contract and elongate while doing any activity. आता मस्क्युलर फोर्स कधी होतो जेव्हा मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात आणि इलॉंगेट होतात त्यावेळेला त्याच्यामध्ये मस्क्युलर फोर्स जनरेट होतो. Animals, birds, fish and insects use muscular forces for movement and survival. आता ॲनिमल्स जे आहेत किंवा फिश पाण्यामध्ये पुढे जाण्यासाठी किंवा इथं एक एक्झाम्पल दिलेलं आहे स्नेकचं, तो सरपटत जातो पुढं. ॲनिमल्स असतात ते रनिंग करतात तर त्याच्यासाठी कशाचा उपयोग होतो मस्क्युलर फोर्सचा. Humans used the muscular force of some animals to carry out many tasks for a long time. Use of muscular force of animals to assist with human tasks. म्हणजे जसं शेतीमधले कामं असतील जे बैलांच्या साह्याने केली जातात, नांगरणी, पेरणी वगैरे, किंवा वाहतूक करण्यासाठी घोड्यांचा वापर वगैरे केला जातो, तर त्या ठिकाणी जो फोर्स यूज केला जातो तो मस्क्युलर फोर्स आहे. Ever heard of? Muscular force plays an important role in many functions inside our body too. आता मस्क्युलर फोर्स जो आहे तो आपल्या बॉडीमध्ये पण त्याचा इम्पॉर्टंट रोल आहे.
This force helps us shave the food and push it through the alimentary canal during the process of digestion. आता ज्यावेळी डायजेशनची प्रोसेस असते त्यावेळी एलिमेंटरी कॅनल म्हणजे फूड ज्यावेळी म्हणजे तुम्ही ज्यावेळी जेवत असताना घास चावल्यानंतर तो ज्यावेळी इसोफेगस मधून खाली येतो त्यावेळी तिथल्या मसल्स अशा कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होत असतात आणि ते कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स झाल्यामुळं तो जे फूड आहे ते फूड पूर्ण खालीपर्यंत येतं. The expansion and contraction of heart muscles allows the blood to circulate in our body, a process essential for survival. हार्ट मध्ये सुद्धा म्हणजे जे एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन होतं की त्याच्यामुळं ब्लड फ्लो होत असतो. तर हे जे सगळं आहे ते मस्क्युलर फोर्सेस मुळे होतं. तिथे क्वेश्चन विचारलाय, इज देअर एनी अदर कॉन्टॅक्ट फोर्स? अजून कॉन्टॅक्ट फोर्स आहेत का? तर येस, फ्रिक्शन. A ball rolling on a flat ground stops on its own after some time. म्हणजे एखादा फ्लॅट सरफेस आहे आणि त्याच्यामध्ये बॉल रोल होत चाललेला आहे आणि काही अंतर पुढे गेल्यानंतर तो स्टॉप होतो. If we stop pedaling our bicycle on a flat road, it slows down and comes to a stop. सायकल चालवत असताना थोड्या वेळ पेंडल मारल्यानंतर ती सायकल थोडे डिस्टन्स पुढे जाते आणि पुन्हा स्टॉप होते. इफ द रोड इज रफ इट स्टॉप सूनर दॅन ऑन अ स्मूथर रोड. म्हणजे रोड जर रफ असेल तर सायकल लवकर थांबणार, थोडेच डिस्टन्स पुढे जाऊन थांबणार आहे. पण रोड जर स्मूथ असेल तर ती थोडे जास्त डिस्टन्स पुढे जाऊन सायकल थांबणार आहे. You must have come across many such experiences. What causes the change in the speed of objects in such situations? म्हणजे असं काय झालं असेल की ज्याच्यामुळं इथं सायकल स्टॉप झाली किंवा हा जो बॉल आहे हा काही डिस्टन्स पुढे जाऊन स्टॉप झालेला आहे. We have learned earlier that a force is essential to change the speed of an object. आपण याच्यामध्ये शिकलेलो आहे की एक स्पीड मध्ये जर चेंज होत असेल तर त्या ठिकाणी काय असणार आहे? फोर्स असणार आहे. However, in all these situations, no force appears to be acting on the objects. Yet their speed gradually decreases and they come to stop after some time. आता बॉल ज्या वेळेला पुढे गेला त्यावेळी तो ऑटोमॅटिकली थांबलेला आहे. म्हणजे बाहेरून त्याला कोणताही फोर्स लावलेला नाही किंवा थांबवलेला नाही आणि सायकल जी आहे ती थोडा डिस्टन्स पुढे जाऊन थांबलेली आहे. तर मग या ठिकाणी काय असू शकतो? कोणता फोर्स या ठिकाणी काम केलेला आहे की ज्याच्यामुळं हे ऑब्जेक्ट स्टॉप झाले? इज इट पॉसिबल दॅट सम फोर्स इज indeed acting on them? Which force is that? Let us investigate. तर हे सायकल आहे किंवा जो बॉल आहे तो थोड्या अंतरावर जाऊन तो स्टॉप झाला. तर त्याच्यासाठी एक ऍक्टिव्हिटी इथं दिलेली. टेक an object with a flat base such as an empty lunch box, geometry box or notebook and place it on a table or floor. Gently push it and observe. Does it stop after traveling some distance? Is there a force acting on it which brings it to rest? Now repeat by pushing the object in the opposite direction. Does it stop again after traveling some distance? काय करायचंय की एक लंच बॉक्स किंवा नोटबुक घ्यायची आणि ते एका फ्लॅट बेसवरती म्हणजे एक चांगला स्मूथ टेबल असेल किंवा फ्लोअर फरशीवर त्याला पुश करायचंय. पुश केल्यानंतर ते थोड्याशा अंतरावर पुढे ते नोटबुक पुढे सरकेल किंवा लंच बॉक्स आणि तो तिथं काय होणार? स्टॉप होणार आहे. म्हणजे इथं कोणता तरी फोर्स ऍक्टिव्हेट आहे की ज्याच्यामुळं तो नोटबुक किंवा लंच बॉक्स तिथं जाऊन स्टॉप झाला. On pushing, the object stops after sliding a certain distance. ज्यावेळी लंच बॉक्सला इकडून आपण पुश करणार तेव्हा थोड्या अंतरावर जाऊन तो थांबणार. This must be due to a force acting between the surfaces of the sliding object and the table or floor which are in contact.
आता या ठिकाणी एक फोर्स क्रिएट झालाय. तो फोर्स कुठला आहे, की हा जो ऑब्जेक्ट आहे लंच बॉक्स आणि हा जो खालचा सरफेस आहे, हा सरफेस, तर याच्या मधून हा झालेला क्रिएट झालेला फोर्स आहे. धिस फोर्स मस्ट बी ऍक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट इन अ डिरेक्शन अपोजिट टू इट्स डिरेक्शन ऑफ मोशन. आणि हा जो फोर्स आहे तो काय करतो, ऑब्जेक्ट ज्या डिरेक्शननी चाललेला आहे त्याच्या अपोजिट डिरेक्शननी काम करतो. त्यामुळे काय झालं, हा ऑब्जेक्ट इकडून या डिरेक्शननी चाललेला होता, पण ह्या फोर्सने काय केलं, या त्याच्या अपोजिट डिरेक्शननी फोर्स लागल्यामुळं हा ऑब्जेक्ट इथं स्टॉप झाला. This force is what brings the object to a stop. The force that comes into play when an object moves or tries to move over another surface is called the force of friction or simply friction. तर या फोर्सला काय म्हणायचंय, फोर्स ऑफ फ्रिक्शन किंवा सिम्पली त्याला आपण फ्रिक्शन म्हणू शकतो. Friction always acts in a direction opposite to the direction in which the object moving or trying to move. आता फ्रिक्शन फोर्स जो आहे तो कसा काम करतो, की ऑब्जेक्ट ज्या डिरेक्शननी चाललेला आहे त्याच्या अपोजिट डिरेक्शननी फ्रिक्शन काम करतो. त्यामुळे तो ऑब्जेक्ट काय होतो, स्टॉप होतो. The force of friction is a contact force since it arises due to two surfaces in contact. आता फ्रिक्शन जो आहे तो कसला फोर्स आहे, कॉन्टॅक्ट फोर्स आहे. त्यामुळे तो ऑब्जेक्ट आणि खालचा जो कोणताही ऑब्जेक्ट असेल त्याचा सरफेस, या दोन्हीची त्याला गरज असते. फ्रिक्शन arises due to the irregularities in the two surfaces in contact. आता फ्रिक्शन जो फोर्स जनरेट होतो तो कशामुळे होतो, की जो हा सरफेस जो असतो, टेबल असेल किंवा फरशीवर वगैरे, तर तो दिसताना स्मूथ दिसतो, पण ऍक्च्युली जर आपण बारकाईनं पाहिलं तर तो इरेग्युलॅरिटीज म्हणजे तो स्मूथ नाही, इरेग्युलर असतो. द फोर्स ऑफ फ्रिक्शन इन कॉन्टॅक्ट फोर्स सिन्स अरायजेस ड्यू टू सरफेस इन कॉन्टॅक्ट. Even surfaces which appear smooth have a large number of minute irregularities. When placed in contact, the irregularities of two surfaces lock into each other and oppose any effort to move the surface over the other. आता इथे डायग्राम मध्ये दाखवलंय, हा लंच बॉक्स आहे. हा लंच बॉक्सचा सरफेस आहे जो इरेग्युलर आहे आणि खाली जे आहे ते इरेग्युलर सरफेस हा टेबलचा असू शकतो किंवा फ्लोअरचा असू शकतो. मग लंच बॉक्स या दिशेने जाणार आहे आणि हा याच्या जे फ्रिक्शन कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळे हे दोन्ही लंच बॉक्सचा सरफेस आणि टेबलचा सरफेस कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळे इथे एक फोर्स क्रिएट होतो, तोच म्हणजे फ्रिक्शन. आणि त्याच्यामुळे काय होतं, लंच बॉक्स थोड्याशा अंतरावर जाऊन स्टॉप होतो, थांबतो, ड्यू टू इरेग्युलॅरिटीज म्हणजे जो इरेग्युलर सरफेस आहे दोन्ही ऑब्जेक्टचा, त्याच्यामुळे काय होतं, फ्रिक्शन क्रिएट होतं. लेट अस एक्सप्लोर. Try activity 5.3 again, but this time place the same object on different surfaces such as glass, cloth, wood, ceramic tile and sand. आता काय करायचं, लंच बॉक्स घेतला असेल जर तुम्ही एक्सपेरिमेंट साठी, तर तो फक्त त्याचा सरफेस चेंज करायचा आहे. वेगवेगळे सरफेस यूज करायचे आहेत. ग्लास यूज करू शकता किंवा क्लॉथ, एखाद्या क्लॉथ वर तुम्ही लंच बॉक्स जर ठेवला तर तो लगेच थांबणार आहे, जास्त डिस्टन्स पुढे जाणार नाही. वूड असेल, सिरेमिक टाईल, सँड वगैरे. डज द ऑब्जेक्ट स्टॉप आफ्टर ट्रॅव्हलिंग द सेम डिस्टन्स ॲज इन ऍक्टिव्हिटी 5.3. तर प्रत्येक सरफेसवर ऑब्जेक्ट सेम डिस्टन्सने थांबणार आहे का, तर नाही. प्रत्येक सरफेससाठी जो ऑब्जेक्टचा डिस्टन्स असेल तो वेगळा असणार आहे. डज द ऑब्जेक्ट स्टॉप ॲट द सेम डिस्टन्स ऑन द ऑल सरफेस, तर नो. For different surfaces, the object stops after moving different distances, so we can say that the force of friction depends upon the nature of the surfaces in contact.
तर याच्यावरून आपल्याला काय लक्षात येते की फोर्स ऑफ फ्रिक्शन हा जो आहे तो कशावरती डिपेंड आहे? द नेचर ऑफ सरफेस इन कॉन्टॅक्ट, म्हणजे त्या ऑब्जेक्टचा कुठला कोणत्या प्रकारचा असेल, म्हणजे तो ग्लास आहे, क्लॉथ आहे, त्याचं नेचर वूड आहे, सिरॅमिक टाईल वगैरे अशा ज्या प्रकारचा आहे त्यावर फ्रिक्शन फोर्स डिपेंड आहे. फ्रिक्शन इज ग्रेटर ऑन रफ सरफेसेस, आणि सरफेस जितका इरेग्युलर असेल किंवा जितका रफ असेल तेवढा फ्रिक्शन फोर्स जो आहे तो जास्त असणार आहे. A step further, does the force of friction act only if the objects are moving on solid surfaces? What about objects moving through liquid and gases? आता फ्रिक्शन जे आहे ते सॉलिड सरफेसवरच मूव्ह होतं का किंवा काम करतो का? व्हॉट अबाउट ऑब्जेक्ट्स मुव्हिंग थ्रू लिक्विड अँड गॅसेस? म्हणजे ऑब्जेक्ट लिक्विड्स आणि गॅसेस मध्ये मूव्ह करतात, तर त्या ठिकाणी फ्रिक्शन फोर्स आहे का, आणि असेल तर तो कशा पद्धतीने वर्क करतो? एअर, वॉटर अँड अदर लिक्विड्स आल्सो एक्झर्ट फोर्स ऑफ फ्रिक्शन ऑन द ऑब्जेक्ट्स मुव्हिंग थ्रू देम. तर एअर, वॉटर हे सुद्धा म्हणजे काय करतात, त्यांच्यामध्ये सुद्धा फोर्स ऑफ फ्रिक्शन त्या ऑब्जेक्टवर अप्लाय होतो. Hence, the objects such as aeroplanes, ships, boats, and high-speed trains are designed with specific shapes to reduce the force of friction due to the air or water around them. आता हे वेगवेगळे जे आहेत, जे एरोप्लेन्स, शिप्स, बोट्स, हाय स्पीड ट्रेन्स यांचा जो शेप आहे तो वेगवेगळा असतो. म्हणजे पुढच्या बाजूचा जो शेप आहे त्या ठिकाणी फ्रिक्शन फोर्स म्हणजे जो पुढून फ्रिक्शन फोर्स कमी होण्यासाठी त्याचा जो शेप आहे तो असा निमुळता केलेला असतो. का तर ते जे ऑब्जेक्ट आहे ते फास्ट पुढे जाता येईल, त्याला जास्त पुढून म्हणजे त्याच्या अगेन्स्ट जास्त फ्रिक्शन फोर्स अप्लाय होणार नाही. Is it essential for an object applying force on another object to always be in contact with it? आता इथे क्वेश्चन काय विचारलाय, आपल्याला जर एखादा फोर्स जर अप्लाय करायचा असेल दुसऱ्या एका ऑब्जेक्ट वरती, तर ते ऑब्जेक्ट कॉन्टॅक्ट मध्येच असायला पाहिजेत का? म्हणजे नेहमी तर ऑब्जेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये आला तरच आपण फोर्स अप्लाय करू शकणार आहे का? तर देन तसं नाहीये, कारण की नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस सुद्धा आहेत. आता नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस म्हणजे काय? देअर आर फोर्सेस हुज इफेक्ट कॅन बी एक्सपिरियन्स्ड इवन इफ द ऑब्जेक्ट्स आर नॉट इन कॉन्टॅक्ट. तर त्या ठिकाणी सुद्धा फोर्सचा एक्सपिरियन्स होतो, पण ऑब्जेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये नसतात. These forces are called non-contact forces. Let us learn about non-contact forces. Non-contact forceचे पहिले एक्झाम्पल आहे मॅग्नेटिक फोर्स. डू यू रिमेंबर लर्निंग अबाउट मॅग्नेट्स इन द चॅप्टर एक्सप्लोरिंग मॅग्नेट्स इन क्युरियोसिटी ग्रेड 6? आता मॅग्नेटिक फोर्स विषयी तुम्ही शिकलेले आहात एक्सप्लोरिंग मॅग्नेट्स मध्ये. We learned that a magnet attracts objects made of magnetic materials. आता एखादा मॅग्नेट असेल तर तो मॅग्नेटिक मटेरियलच अट्रॅक्ट करणार. When two magnets are brought close to each other, आणि दोन मॅग्नेट जे असतात ते क्लोज टू इच अदर म्हणजे त्यांचे लाईक पोल्स, नॉर्थ नॉर्थ, साऊथ साऊथ, रिपेल इच अदर. आता नॉर्थ असेल तर नॉर्थ नॉर्थ रिपेल होणार म्हणजे एकमेकांपासून लांब जाणार, व्हाईल अनलाईक पोल्स नॉर्थ साऊथ अट्रॅक्ट इच अदर, आणि नॉर्थ साऊथ असेल तर अट्रॅक्ट होणार. In an earlier chapter of this book, we also learned about electromagnets which behave like magnets. आता इलेक्ट्रोमॅग्नेट मध्ये पण आपण शिकलोय की जे चार्जेस क्रिएट होतात त्याच्यामध्ये पण इलेक्ट्रिसिटी ज्यावेळी कंडक्टर मधून फ्लो होते तेव्हा त्या साईडला मॅग्नेटिक फील्ड तयार होतो.
Attraction and repulsion between objects are also a form of push and pull that is a force. म्हणजे आता याच्यामध्ये पुश अँड पुल. आता नॉर्थ नॉर्थ आलंय तर ते एकमेकांपासून लांब जाणार आणि नॉर्थ साऊथ आले तर ते काय करणार एक अट्रॅक्ट होणार. म्हणजे इथं काय होणार पुश म्हणजे हे इकडं याला पुश करणार हे इकडे पुश करणार आणि हे पुल करणार अट्रॅक्ट करणार. Can you recall that a magnet could exert a force on another magnet or magnetic material without being in contact with it? तर इथे एक ऍक्टिव्हिटी दिली आहे त्यासाठी. टेक 2 रिंग मॅग्नेट अँड अ वुडन स्टिक. इथं काय करायचंय एक वुडन स्टिक घ्यायची आणि मॅग्नेट्स घ्यायचे. While holding the stick a vertical position over wooden table, insert the one ring magnet onto the stick. Vertical म्हणजे अशी उभी हे वुडन स्टिक ठेवायचे आणि त्याच्यामध्ये काय करायचं एक मॅग्नेट इन्सर्ट करायचंय. Now insert the second ring magnet above it such that the like poles of the two magnets face each other. म्हणजे सपोज आता ही मॅग्नेट रिंग आहे ह्याचा पोल्स अशी नॉर्थ आणि साऊथ असेल तर ही रिंग जेव्हा आपण घालू तर या ठिकाणी या रिंगचा नॉर्थ आणि इकडं वरती साऊथ आला पाहिजे. Does the second magnet stay floating above the first magnet? आणि मग हे काय होणार हे एकमेकाला काय करणार आहेत पुश करणार आहेत कारण की सेम पोल आले की ते काय करतात रिपेल होतात. म्हणजे या ठिकाणी काय क्रिएट झाला फोर्स क्रिएट झाला. पण हे दोन्ही ऑब्जेक्ट एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलेले नाही त्याच्यामध्ये डिस्टन्स आहे म्हणून याला आपण काय म्हणणार आहे नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. Try pushing the second magnet down gently. Do you feel a force on it? आपण जर याला प्रयत्न केला ट्राय केलं पुश करायचा तर आपल्याला इथं काय जाणवणार फोर्स जाणवणार. Now reverse the poles of both the magnet. Does the second magnet still remain floating? We find that the magnet can exert a force on the another magnet without being in contact with it. The force exerted by a magnet on another magnet or a magnetic material is called a magnetic force. आता जो फोर्स एक्झर्टेड झालेला आहे मॅग्नेट कडून दुसऱ्या एका अनादर मॅग्नेटच्या ऑब्जेक्टवर किंवा मॅग्नेटिक मटेरियलवर त्याला काय म्हणायचंय मॅग्नेटिक फोर्स. Since a magnet can exert a force from a distance without being in contact, it is called a non-contact force. म्हणजे कॉन्टॅक्ट मध्ये न येता इथं ज्यावेळी नॉर्थ नॉर्थ होतं तेव्हा कॉन्टॅक्ट मध्ये न येता हे रिपेल झाले. जर आपण इकडं साऊथ केलं आणि इथं जर नॉर्थ असेल हे जी पोझिशन चेंज केली तर हे कॉन्टॅक्ट मध्ये न येता ह्याच्याकडे अट्रॅक्ट होणार. म्हणजे एकतर हे रिपेल होतील किंवा अट्रॅक्ट होतील विदाउट कॉन्टॅक्ट. Are there more such forces which act from a distance? अशा अजून फोर्सेस आहेत का? Then yes, second non-contact force आहे तो electrostatic force. Let us experiment. Take a plastic scale or a plastic straw, a piece of polythene and small pieces of paper. एक काय करायचंय प्लास्टिक स्केल घ्यायची किंवा प्लास्टिक स्ट्रॉ घ्यायचा and a piece of polythene and small pieces of paper. Rub plastic scale or straw vigorously with polythene. ही जी स्केल घेतलेली आहे ही पॉलिथिन बरोबर रब करायची. Do not touch the rubbed part with your hand or any metal object. एकदा काही स्केल तुम्ही रब केली चांगल्या पद्धतीने तर पुन्हा त्याला तुम्ही हात लावायचा नाही किंवा दुसऱ्या एखाद्या मेटल ऑब्जेक्टला टच नाही करायचे. Now bring it close to the small pieces of paper placed on a table, taking care not to touch the paper pieces. पेपर पीसेसला टच न करता फक्त त्याच्या जवळ वरती आणायचे ती स्केल. डू यू नोटीस समथिंग सरप्राइजिंग? The paper pieces get pulled toward the plastic scale or straw and stick to it when it is brought close to paper pieces. Why does this happen? ज्यावेळी ही स्केल आपण ह्या पेपर पीसेसच्या जवळ आणू त्यावेळी काय होणार आहे एक ह्याच्याकडे अट्रॅक्ट होणार आहेत म्हणजे पुल होणार आहेत आणि अट्रॅक्ट होणाऱ्या स्केलला चिकटणार आहे. तर हे असं का झालं?
When two objects of certain materials are rubbed together, electrical charges build up on their surface. आपण एका सर्टन मटेरियलचे दोन ऑब्जेक्ट घेतले आणि ते रब केले, त्यावेळी तिथं काय तयार झाले? इलेक्ट्रिकल चार्जेस तयार झाले. These charges are called static charges. तर त्या चार्जेसला काय म्हणायचं? स्टॅटिक चार्जेस. As they do not move by themselves. The object that acquires static charges is said to be charged object. म्हणजे जे आपण रब केलेलं आहे, म्हणजे याच्यामध्ये हे स्केल आहे, हे काय झालंय? चार्जड ऑब्जेक्ट. A charged object attracts, that is, exerts a force on uncharged objects made of certain material such as small pieces of paper. आता ती जी स्केल आहे, त्या स्केल चार्ज झाली होती, त्या स्केलला रब केलेलं आणि त्या स्केलनं काय केलं की जे पेपरचे पीसेस होते ते काय केले? अट्रॅक्ट केले. This force comes into play even when the objects are not in contact. आणि ऑब्जेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये नव्हते, म्हणजे ह्या स्केलचा टच झालेला नव्हता पेपर पीसला, त्याच्यामध्ये डिस्टन्स होता आणि स्केल वरच्या बाजूला होती, थोडासा डिस्टन्स होता आणि ते पेपर पीस जे आहेत ते अट्रॅक्ट झाले स्केलकडे. लेट अस डू अनदर ऍक्टिव्हिटी विथ ऑब्जेक्ट्स मेड ऑफ डिफरंट मटेरियल. तर अजून एक एक्सपेरिमेंट इथे दिलेला आहे. टेक टू बलून्स, अ लेंथ ऑफ थ्रेड अँड अ उलन क्लॉथ. काय करायचंय? दोन बलून्स घ्यायचे आणि थ्रेड आणि एक उलन क्लॉथ. Inflate two balloons and hang them in such a way that do not touch each other. म्हणजे एकमेकाला टच न होता या पद्धतीनं बलून्स काय करायचे? हँग करायचे टेबलला. रब बोथ बलून्स विथ द उलन क्लॉथ अँड रिलीज देम. नंतर काय करायचंय? उलन क्लॉथने रब करायचंय. बी केअरफुल नॉट टच द रब्ड बलून्स विथ युअर फिंगर्स. नंतर एकदा रब झाल्यानंतर बलून्सला टच नाही करायचं. We observe that the balloons move away from each other as if they are repelling each other. आणि ज्यावेळी आपण उलन क्लॉथनं रब करू त्यावेळी अशा पद्धतीने हे बलून जे आहे ते रिपेल होणार आहे. म्हणजे इकडचा बलून या डिरेक्शनने जाणार, इकडचा बलून या डिरेक्शनने. Now bring the woolen cloth used for rubbing the balloons close to one of the rubbed balloons. What happens? मग एका बलून शेजारी आपण जर वुलन क्लॉथ पकडलं तर आपल्याला काय ऑब्झर्वेशन मिळणार? दे मूव्ह टुवर्ड्स इच अदर ॲज इफ दे आर अट्रॅक्टिंग इच अदर. तर ते अट्रॅक्ट होणार आहेत. व्हॉट डू वी इन्फेअर फ्रॉम दीज ऑब्झर्वेशन्स? Does it mean that there are two kinds of electrical charges? तर जे बलून्स आहेत त्या बलून्सला रब केल्यानंतर ते बलून काय झाले? एकमेकांपासून लांब गेले. पण ज्यावेळी आपण ते उलन क्लॉथ आणलं त्यावेळी काय झाले? ते बलून अट्रॅक्ट झाले, एकमेकांकडे आले. तर असं का घडलं? किंवा त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल चार्जेस जे आहेत ते क्रिएट झाले का? We found that the two similarly charged balloons repel each other, whereas a charged balloon and the woolen cloth attract each other. म्हणजे काय झालं? ते उलननं ज्यावेळी बलूनवर आपण रब केलं त्यावेळी सेम चार्जेस बलूनवर आले. मायनस मायनस असतील किंवा प्लस प्लस व्हॉटेवर, त्यामुळे ते रिपेल झाले. पण जे उलन क्लॉथ होतं त्याच्यावरती वेगळा चार्ज होता. म्हणजे जर याच्यावर मायनस असेल तर त्याच्यावरती काय असणार आहे? प्लस. डज दिस इंडिकेट दॅट the charge on balloon is of a different kind from the charge on the woolen cloth? Since the balloons were charged in the same way, we can say that they have acquired similar charges. As the similarly charged balloons repelled each other, we can infer that similar charges repel each other. Both the rubbing object and the rubbed object get charged, but they acquire opposite kind of charges. म्हणजे सेम चार्जेस असल्यामुळे ते रिपेल झाले आणि डिफरंट चार्जेस असल्यामुळे ते अट्रॅक्ट झाले. Their attraction shows that opposite kind means unlike. Opposite kinds म्हणजे मायनस प्लस प्लस मायनस.
of charges attract each other. The two kinds of static charges are said to be positive and negative. तर स्टॅटिक चार्जेस जे आहेत ते दोन प्रकारचे आहेत. एक आहे पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. The force exerted by a charged body on another charged body or an uncharged body is called electrostatic force. म्हणजे जसं की आपण काय केलं, वुलन क्लॉथ घेतला आणि ह्या बलूनला रब केलं, त्यामुळं काय झालं, या ठिकाणी चार्जेस निर्माण झाले आणि चार्जेस झाल्यामुळे काय झालं, याच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जनरेट झाला. म्हणजे फोर्स एक्झर्ट होतो किंवा जेव्हा चार्जड बॉडी असेल किंवा चार्जड ऑब्जेक्टिव्ह त्यानं अनादर चार्जड बॉडीला किंवा ऑब्जेक्टिव्हला रब केलं किंवा अनचार्जड बॉडीला जरी रब केलं तर तिथं जो फोर्स क्रिएट होतो त्याला म्हणायचं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. इट इज अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आणि तो नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. A step further, when the charges move, they constitute an electric current in an electric circuit. It is the same current which makes a lamp glow or generate a heating effect or a magnetic effect. आता जे चार्जेस मूव्ह होतात ते जे इलेक्ट्रिक करंट ज्याला आपण म्हणतो की जे इलेक्ट्रिसिटी क्रिएट होते ते सेम चार्जेस की जे लॅम्प ग्लो करतात किंवा हिटिंग इफेक्ट आणि मॅग्नेटिक इफेक्ट त्यांच्यामुळं क्रिएट होतो.